दरम्यान मनोज सरांगे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीआधी धक्कादायक प्रकार घडलाय। मनोज सरांगे यांची भेट घेण्यासाठी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते। यावेळी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याचा प्रयत्न केलाय। धक्कादायक म्हणजे याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला धमकीचा फोनही आला होता। योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांनी प्रसाद लाड यांना धमकी दिली होती। यानंतर प्रसाद लाड यांना धमकी देणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान या धमकी संदर्भात प्रसाद लाड आणि मनोज सरांगे पाटील यांनी दोघांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। धमकी भरे फोन हे अनेक महिने अनेक वर्ष येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही। काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले। काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। आत्ता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत। त्या विषयावर देखील मी दादांशी बोलीन की ते कार्यकर्ते कोण आहेत, काय आहेत मला माहीत नाही, पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या। अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? मी समाजासाठी मरायला देखील तयार आहे। मी चुकीचं केलं असेल तर दादानी मला सांगावं तू चुकला म्हणून। मी दादाला सन्मान करतो। आज समाजाचा आमचा हिरो दादा आहे। दादानी मला सांगावं की मी चुकलो म्हणून। मी पोलिसांना देखील सांगितलं जोपर्यंत दादांकडून मी येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नका। हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात समाजकारणात ह्या सुरू असतात का? आता कोणी मला ना बघू द्याच, कारण काय काय वेळेस काय होतं ते काय काय वेळेस आता बोलायला नाही पाहिजे, काय काय वेळेस लय अवघड असतं। त्यांचं तर बी असू शकतं, काही असं पण असू शकतं किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्याने, ही माझी इच्छा आहे। आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।